यानंतर थेट जाऊयात साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांना एक सुरक्षा प्रदान केली ते आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले लोकप्रिय पालकमंत्री शंभूराज देसाईजी, या खात्याच्या मंत्री अदितीताई तटकरे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सन्माननीय महेशदादा शिंदे, जयकुमारजी गोरे, नरेंद्रजी पाटील, मकरंदजी पाटील, दीपकजी चव्हाण, धैर्यशीलजी कदम, पुरुषोत्तमजी जाधव, लोकेश चंद्रजी, जितेंद्र दुडीजी, समीर शेखजी, याशनी नागराजन, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेले माझे बंधू, उपस्थित सर्व मान्यवर, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभानंतरचा पहिला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे आणि 50,000च्या वर आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। एक अशी म्हण आहे, जाको राखे साईया मार सके ना कोय, म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही। आता आम्ही असं म्हणतो, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही। एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवचकुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही। खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या महिलां केंद्रित अशा प्रकारच्या योजना सातत्याने आपण सुरू केल्या, कारण देशाचे प्रधानमंत्री महिलांना मुख्य धारेत आणावं लागेल, महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करावं लागेल, महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थव्यवस्था तुम्हाला संचालित करावी लागेल, तरच विकसित भारताचा आपला जो स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकू। आणि त्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांनी देशात केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही केली। मग लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्यामध्ये घरी मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये द्यायचे। आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% मध्ये प्रवास करण्याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला। भगिनींनो, तुमची शक्ती काय आहे बघा, 50% एसटीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एसटी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एसटीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय। त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात, तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो, प्लस तुम्ही काहीतरी चैन त्या ठिकाणी करून येता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते, त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या। हा कॉन्फिडन्स आज आमच्या महिलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। आमच्या मुलींकरता शिंदे साहेबांनी आज या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना। आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे। रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही। मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, काही सावत्र भाऊ देखील आहेत।